Fractional compression of water at ocean depth. Problem statement is the approximate depth of an ocean is 2700 meter. The compressibility of the water is 45.4 into 10 to the power minus 11 per Pascal, and the density of the water is 10 to the power 3 kg per meter cube. Find the fractional compression of water at the bottom of the ocean. तर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी अप्रॉक्सिमेट डेप्थ ऑफ एन ओशियन सांगितलेली आहे, ती आहे 2700 मीटर. कॉम्प्रेसिबिलिटी सांगितलेली आहे वॉटरची, ती आहे 45.4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 11 पर पास्कल. वॉटरची डेन्सिटी सांगितलेली आहे 10 टू द पॉवर 3 केजी पर मीटर क्यूब. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन ऑफ द वॉटर ॲट द बॉटम ऑफ द ओशियन. सो ओशियनच्या बॉटमला असणारा फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन वॉटरचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लिहून घ्यावं लागेल गिवन डेटा त्यांनी काय दिलेला आहे. सो गिवन डेटा काय काय दिलेला आहे, त्यांनी डेप्थ सांगितलेली आहे. कोणती डेप्थ सांगितलेली आहे, डेप्थ ऑफ द ओशियन. सपोज ती डेप्थ ऑफ ओशियन मी एच म्हटली, ती सांगितलेली आहे त्यांनी 2700 मीटर. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे त्यांनी डेन्सिटी ऑफ वॉटर. डेन्सिटी ऑफ वॉटर किती आहे, 10 टू द पॉवर 3 केजी पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ द वॉटर. कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ द वॉटर नोटेशन त्याला आपण बीटा कन्सिडर करतो, ती सांगितलेली आहे त्यांनी 45.4 इंटू 10 टू द पॉवर मायनस 11 पर पास्कल. त्याच्यानंतर ॲसिलरेशन ऑफ ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला कन्सिडर करावी लागेल, ती मी कन्सिडर करतोय 9.81 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आपल्याला फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन ऑफ वॉटर ॲट बॉटम ऑफ ओशियन हे फाइंड आउट करायचं आहे. तर ते करायच्या अगोदर पहिली स्टेप करतो, ज्या स्टेपमध्ये मी हायड्रोस्टॅटिक प्रेशर दिलेल्या सर्टन डेप्थला हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती आहे ते मी कॅल्क्युलेट करतो. सो स्टेप 1 म्हणतोय मी. सो स्टेप 1 मध्ये मी हायड्रोस्टॅटिक प्रेशर कॅल्क्युलेट करतो. तर आपल्याला माहित आहे की प्रेशर, सपोज मी ते डेल्टा पी एवढं प्रेशर म्हटलं ॲट अ गिवन डेप्थ एच एवढ्या डेप्थला डेल्टा पी प्रेशर किती असतं हे आपण मॅथमॅटिकली कसं कॅल्क्युलेट करतो. सो डेल्टा पी इज इक्वल टू रो इंटू जी इंटू एच. रो म्हणजे डेन्सिटी, जी म्हणजे ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि एच म्हणजे डेप्थ. आता मला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे ॲट डेप्थ एच, बरोबर. सो आपल्याला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे डेप्थ ऑफ द ओशियन एच 2700 मिलीमीटर एवढं असताना. ठीक आहे. फॉर्म्युला आपल्याकडे इथं आहे डेल्टा पी इज इक्वल टू रो इंटू जी इंटू एच. तर मी ज्या व्हॅल्यू आहेत सगळ्या व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करतो. मला रोची व्हॅल्यू माहित आहे 9.81, सॉरी रोची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 10 टू द पॉवर 3 केजी पर मीटर क्यूब. जी ची व्हॅल्यू आहे 9.81 आणि एच ची व्हॅल्यू आहे 2700 मीटर, राईट. तर त्या व्हॅल्यू मी पुट करेन आणि व्हॅल्यू पुट करून मग मला डेल्टा पी ॲट डेप्थ एच किती भेटेल, 2.646 इंटू 10 टू द पॉवर 7 पास्कल. नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे फॉर्म्युला फॉर फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन. ॲट देन आपल्याला फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन किती आहे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यामुळं मी नेक्स्ट स्टेप म्हणतोय कॅल्क्युलेट फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन. फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन कॅल्क्युलेट आपण कसं करतो, फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन इज नथिंग बट डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही, बरोबर. सो डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्हीचा फॉर्म्युला काय घेतो आपण, डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही इज इक्वल टू बीटा इंटू डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे प्रेशर, प्रेशर डेल्टा पी ॲट अ गिवन डेप्थ एच, तो म्हणजे डेल्टा पी, अँड बीटा. सो बीटा इज नथिंग बट कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ द वॉटर, बरोबर. दोन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आहेत, त्यामुळे मी त्या व्हॅल्यू पुट करेन सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यूज इन दिस फॉर्म्युला. सो सबस्टिट्युटिंग द व्हॅल्यूज आपल्याला उत्तर पाहिजे आहे डेल्टा व्ही डिवायडेड बाय व्ही. बीटाचं उत्तर आहे 45.4, आणखी पीचं उत्तर आहे डेल्टा पीचं उत्तर आपण इथे कॅल्क्युलेट केलं 2.646 इंटू 10 टू पॉवर 7 पास्कल. आणि हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला मग काय भेटेल, फायनल आन्सर भेटेल जे आहे 1.201 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2, बरोबर. सो फायनल आन्सर आपला असेल जे आपल्याला पाहिजे होतं, फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन किती आहे ते 1.201 इंटू 1.201 इंटू 10 टू द पॉवर मायनस 2 इज नथिंग बट 0.012, अप्रॉक्सिमेटली म्हणू शकतो मी
1.201% एवढं काय आहे, फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन आहे. कशाचं? फ्रॅक्शनल कॉम्प्रेशन ऑफ वॉटर ॲट बॉटम ऑफ सी. जे आपल्याला आन्सर हवं होतं, fractional compression of water at the bottom of the ocean is 1.201 into 10 to the power minus 2 is nothing but 1.201% approximately. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.